रिबू बसते पण स्वतः माहिती आहे का? बसत नाही. अरे म्हणजे अशी नाही, विदाउट सपोर्ट पण कधी कधी ती बसते. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचा एका नवीन व्हिडिओमध्ये. आता वाजले सकाळचे 11:15 वाजल्यात आणि आपण उठलोय. लोकू आणि इवू अजून पण झोपले, कारण का लोकू तर सकाळी झोपली आहे 5 वाजता, 4:30 वाजता, आणि इवू माझ्यासोबतच झोपलेली 2 वाजता. तर इवू तर आता हालचाल करते, तर ऑलमोस्ट इवू आता एक 10-15 मिनटामध्ये उठेल असं वाटतं आहे. 10-15 मिनटात तरी, अर्धा तास तरी ठीक आहे. तर आता इवू वगैरे उठेल, तिथपर्यंत आपण थोड्या वेळ बसूया, फोन वगैरे चार्ज करून घेऊया, आपले जे काही कामं आहे ते करून घेऊया. तेवढ्यात इवू उठेलच. ओ हे बघा, आज रडत उठली. काय झालं? ओ काय झालं? अरे फायनली मम्मा आणि इवू पण दोघं उठलेले आहेत. बघा, इवू हाय, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. आणि हे का मम्मा, दोघं पण उठलेले. मगाशी इवू उठलेली रडत रडत, काय माहिती का उठलेली. मला वाटतं कदाचित ती कोणाला तरी शोधत असेल किंवा काहीतरी तिला फील झालं असेल. ती का अशी रडत उठली लोको? उठते कधी कधी रडत, काय स्वप्न वगैरे पाहिलं असेल ना तर. असं असू शकतं काय? मग काय नाही, 2 मिनिटं रडली, नंतर तिला मी उचलून घेतलं लगेच, तर लगेच शांत झाली. तर आता मम्माने तिला मस्त फिडिंग वगैरे केलं. आता मम्माने तिला चेंज पण केलं. मम्मा ड्रेस पण चेंज करणार आहे, कारण का आता ती जाम मस्ती करायला लागली आहे दूध पिल्यावर. दूध पिताना तर खूप मस्ती करते, पूर्ण पियत पण नाही. काय मम्मा? आणि लगेच पुरक्या मारायला सुरू केल्यात तिने. मोठी होत चालली आहे ती. मोठी होत चालली आहे तर मस्ती करत चालली आहे. हा ना लय इव? मस्ती करते. सगळं ऐकते. तिला माहिती आहे आपण तिच्याबद्दल बोलतो ते, तिला समजतं ते पण. तर चला, आता मम्मा तिला दुसरा कलरचा म्हणजे दुसरा टी शर्ट घालणार आहे. मग आपण तिला जरा वेळ घेऊन राऊंड मारूया. मग मम्मा आपली जेवणाची तयारी करेल आणि आपण इवूला घेऊन बाहेर बसूया. मम्मा आज काय आहे मेन्यू? ठरवलं नाही मी. हा, नाही. मम्मा ॲक्च्युली लय थकलाय, तर आम्ही विचार करतोय की टिफिन सर्व्हिस लावायचा का लोको? टिफिन का नको? डब्बा लावूया. डब्बा, सकाळचा डब्बा लावायचा. नकोच आहे तिला. हे बघ, तिला मस्ती बघ किती करते. हे बघ, कारण का सगळ्यात मेन जे काम आहे ते जेवण बनवायचंच आहे मम्माचं सकाळचं सध्या तरी. कारण का इवू असते ना, मग इवूला पण सकाळचं उठायला लय लेट होतो. मग मम्मा पण लेट, मम्मा तर ऑलरेडी आता लेट उठणारच, कारण का मम्माची ऑफिस संपते 4:30 वाजता. त्याच्यानंतर मग मम्मा झोपते आणि मग सकाळी झोपते ऑलमोस्ट. तर ठीक आहे, बघूया काहीतरी आपण मॅनेज करूया, वे आउट काढूया. तिथपर्यंत ही बघा, तुला काय द्यायला पाहिजे. ते बघ, मस्ती बघा किती करते. तर ठीक आहे, आता इवू मस्तपैकी फ्रेश होईल, मग आपण घेऊया तिला. हे बघा, मम्माने बघा किती मस्त फ्रेश केलं इवूला. गुटू बाबडी. मस्ती 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 किती मस्ती करतो का तू. हे बघ, किती मस्ती करणार आहे बाबा. तिला नुसतं उभं राहायचंय. हा, नवीन नवीन शिकलाय ना आता, उभं राहून काय करणार आहेस? चालणार आहे ते. हं? असं करणार आहे. हं? म्हणजे बघा. रिबू बसते पण स्वतः माहिती आहे का? बसत नाही. अरे म्हणजे अशी नाही, विदाउट सपोर्ट पण कधी कधी ती बसते. आता नाही बसणार हा ती. बिटू, अजून एका महिन्यामध्ये ती बसेलच.
बसण्याच्या अगोदर रांगेल. नाही पहिलं तर ती रांगणार, मग नंतर बसणार लोक. अजून टाइम आहे. आणि मग रांगून बसल्यानंतर मग ती उभी राहणार, मग त्याच्यानंतर चालणार. हे आम्हाला सगळं एक्सपिरियन्स आहे ना, कारण का आमच्या घरी ऑलरेडी एक छोटा मुलगा होता पहिला, थोडा टाइम पहिला, जी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये आपण गेलेलो तेव्हा समजलं असेल, ओवी. तेव्हा आम्ही तिकडेच असायचो. तर आम्ही दोघांनी बघितलं बाळपण काय लागू. तर आपल्याला सगळ्या स्टेप माहित आहेत, म्हणून आम्हाला थोडंसं इझी पडतं इवूसाठी सगळ्या गोष्टी. गुड नाईट पकडतोय तो लॉकू. आणि आता आपण इवूला घेऊन जस्ट राऊंड मारत होतो आणि आता मम्मा जेवणाची तयारी करते. मम्मा आज काय बनवते मेन्यू? मटकीची भाजी. ही बघा, मला वाटलं आज काहीतरी वेगळं बनवशील. वेगळं म्हणजे नॉनव्हेज. तर चला, आजचा मेन्यू तर मटकी असणार आहे. आणि मटकीमध्ये पण मम्माची फेवरेट गोष्ट टाकते, ते म्हणजे तुम्हाला माहितीच असेल काय टाकते. मम्मा टाकते त्याच्यात पण बटाटा. कारण का तुला पाहिजे असते त्याच्यात बटाटा. मला सगळीकडेच बटाटा पाहिजे असतो. तर चला आता मम्माचं जेवण बनवून देऊया. आपण थोड्या वेळ इवू सोबत बसूया. तर इवूला इकडे खाली टाकूया, मॅट टाकू, म्हणजे इवू थोड्या वेळ खेळ. तिथपर्यंत बघूया. जर इवू बरोबर खेळत असेल तर मग मम्मानी हिला बघितलं तर आपण फ्रेश पण होऊन घेऊया. आणि फायनली आपण मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो आहोत आणि मम्मानी इवूला झोपवलं पण आहे. आणि मम्माचं ऑलमोस्ट सगळं जेवण पण रेडी झालेलं आहे. आणि मम्मा इकडे आहे. मम्मा झालं सगळं जेवण? ओके. आणि इवू? ठीक आहे. तर मम्माचं थोडंसं अजून डाळ बनवायची बाकी आहे. तर डाळ बनवल्यानंतर आपण जेवण करणार आहोत. तिथपर्यंत जर इवू नाही उठली तर, जर इवू उठली तर मग आपण इवूसोबत खेळू, मग तिला आंघोळ घालून मग जेवण करू. तर बघूया आता कसं काय होतं. तर आता मम्मानी तर घेतली आहे डाळ बनवण्यासाठी. तर इकडे मम्माने आपली प्लेट रेडी केली आहे. मटकीची भाजी आहे, डाळ आहे, चपाती आहे. इकडे मम्माची प्लेट आहे आणि इकडे मम्मा बसलाय जेवण करायला. आणि आपण आता जेवण करत आहोत. आणि इवू पण आतमध्ये उठली आहे. इवूचा आवाज येतो आपल्याला, पण आपण अजून गेलो नाही आहे तिकडे, कारण का आपण पहिलं जेवण करून घेऊया, मग इवूकडे जाऊया. तिथपर्यंत ती एकटी खेळत असते. ती अजून रडली नाही आहे, म्हणून आपण इकडे जेवण करतोय. जर ती रडायला लागली की मग आपण इकडून उठून जाणार आहोत तिच्याकडे आणि मग तिला घेणार आहोत. तिथपर्यंत आपण पटपट जेवण करून घेऊया. आणि शेवटी आपलं अजून जेवण बाकी. आणि मम्मा बघा इकडे आली. मम्माने पटपट खाऊन घेतलं, माझं नाही झालं अजून खाऊन. तर मम्माने बघा इकडे घेतलंय. ह्याच्यातच पलटी झाली. हो, इवू बेडमध्येच पूर्ण पलटी होऊन आवाज करायला लागले. मग शेवटी इकडे मम्मा आलीच. गुड्डू, कसं बेड मध्ये पलटी झाला तू? दाखव मला. अच्छा 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 अच्छा. तर चला, आता मम्मा जरा वेळ इकडे बसेल इवू बरोबर. आपण आपलं तिथपर्यंत जेवण करून घेऊया. आपण इकडे ॲक्च्युली मॅट पण टाकलेली आहे. आपण विचार केलेला की तिला बाहेर घेऊन येऊया, पण मम्मा बोलली नको, राहू दे, तू जेवण कर, तिथपर्यंत मी बघते, मग नंतर तिला आंघोळ घालून घेऊया. तर आपला अजून राईस खायचं बाकी, तर आपण राईस खातो. आणि आपण आता तिला घेणार आहोत आंघोळीसाठी. बकेट वगैरे सगळं आपण भरलं आहे. आता मम्मा तिला चेंज करून घेणार आहे मालिश करण्यासाठी. मग आंघोळ घालून आपण भेटूया इवूला. आणि आता इवूची मस्त आंघोळ वगैरे झाली आहे आणि मम्मानी मस्त तिला चेंज वगैरे पण केलं आहे बघा. आणि मम्मा आता तिला करणार आहे फीडिंग. आणि फीडिंग झाल्यानंतर आपण तिला स्वेडल करून झोपवणार आहोत. हे बघा किती गोड वाटते बघा. तर चला, आता मम्माला फीडिंग करून देऊया, मग आपण स्वेडल करून इवाला झोपवूया. मस्त स्वेडल झालं इवूचा. आता मम्मा तिला टिक्का लावून झोपवणार आहे. आणि फायनली मम्माने इवूला झोपवलं आणि इवू पण आता मस्त झोपली आहे. मम्मा पण आता झोपायची तयारी करते, पण मम्मा लगेच नाही झोपणार आहे, कारण का मशीन लावली आहे. मशीन आता एक 15 मिनिटाच्या टायमिंगवर बाकी आहे. तर मशीन झाली की मम्मा पण झोपेल. आपण ऑफिस करतो आहे आपलं,
तर मम्मा आता झोपून देऊया मम्माला, कारण का मम्माचं परत ऑफिस आहे 5 वाजता ना. आज किती वाजता आहे? 8 वाजता. हो, तर मम्माचं ऑफिस आज 8 वाजता आहे, तर मम्मा चांगलं झोपू शकते, कारण का इबू पण उठेल 4:30-5पर्यंत. तर मी आहे बघायला इबूला तिथपर्यंत. मम्माला पण झोपून द्या, मम्माला उठूया डायरेक्ट 7 वाजता. हां, तुला 7 वाजता उठवतं. आणि हवा बघा किती चालली आहे, मस्त. चल कोणाला परत पाऊस पडतो. बाय बाय, जो कर आता. Good night. मम्माला आपण इकडे झोपवतो आहे, कारण का तिकडे इबू उठेल ना, म्हणून मम्माला इकडे झोपवतो आहे. मम्मा इकडे झोपेल, आपण बाहेर ऑफिस करतो आहे. इवा उठली की आपण बघूया इबूला. आणि आता आपण आपलं काम करत होतो, मम्मा पण इकडे झोपते आणि आपल्याला आवाज आला आहे इबूचा. आणि इबू उठली आहे. मम्मा इबू उठली आहे. तर आपण आता पहिला जाऊन तिला समजत नाही आता काय करायचं, तर ठीक आहे. आता आपण पहिलं जाऊन इबूला ओपन वगैरे करूया. ओपन वगैरे केल्यानंतर मग तर मम्माला तिला उठवायला लागेल परत फीडिंग करण्यासाठी. म्हणून आपण थोडा वेट करूया 5-10 मिनटं, बघूया इबू काय करते. जर रडायला लागले की आपण मम्माला पण उठूया, जर नाही रडायला लागले की आपण अजून वेट करूया अर्धा तास वगैरे, मम्माला अजून झोपून देऊया. कारण की आता वाजलेत बघा किती, 5च वाजले. तर अजून हार्डली मम्मा अजून 1 तास वगैरे झोपली असते तर तिची थोडीशी झोप झाली असते. तर ठीक आहे, बघूया. आता उठली तर आहे ती, आपण थोडं वेळ बघूया तिला आणि मग मम्माला उठवायला लागेल, कारण का तिला फीडिंग करायचं असतं. तर फायनली मम्माला पण उठवलं आहे बघा, कारण का तिचा आवाज तर येतो आहे. बाबडू, हाय हाय बाबडू. स्वतःहून हात काढले बघा तिने बाहेर. आता झोपणार तर नाही आणि मम्माला पण झोपू देणार नाही. तर ठीक आहे, आता मम्मा उठली आहे, बघूया. आणि फायनली इबूला जरा इकडे घेतलंय, कारण का मम्मा तिथून उठून आली की इबू रडायला लागलेली. तर मम्मा इकडे कॉफी बनवते आणि आपल्यासाठी मॅगी बनवते. आणि रात्रीचं जेवणासाठी पण मम्माने कुकर लावून ठेवलं आहे. आणि मम्माचं ऑफिस आता चालू होणार आहे 6:30 वाजता. पहिलं आपल्याला वाटलेलं की 8 वाजता असणार आहे, पण ते 6:30 वाजता आहे. आणि आपलं तर ऑफिस चालूच आहे. आणि आपलं ऑफिस चालू आहे, वाजले बघा किती, 6:45. मम्मा पण ऑफिस करते. आपला बाबू उठला, हा बघा, हे बघा बाबडी. हे बाबडू, हाय. ऑफिस नाही करून देणार. काय झालं, काय ओल्लं केलंय माहितीये हे पूर्ण खाऊन खाऊन. बाबडू, बाबडू. थोडासा फॅन स्लो करूया, फॅनला फास्ट करून तिला झोपवतो. गरम होतो ना तिला, नाही तर थोडा फॅन फास्टवर ठेवतो आपण. चला आता आपण तिला घेऊया, थोड्या वेळ टाइमपास करूया, मग तिकडे बाहेर ठेवूया आपल्या डोळ्यासमोर, म्हणजे ती तिकडे खेळत राहील आणि आपण आपलं ऑफिस करत राहू. काय बाबडी. तर आता तर मम्माचं ऑफिस झालं आहे, मम्मा तिकडे ऑफिस करते आणि इबूला इकडे ठेवलं आहे बघा. आणि आपण आता इबूला चेंज करणार आहोत. इबूचा डायपर पण चेंज करायचा आहे, तिला फ्रेश पण करायचं आहे. तर आपण आता तिला फ्रेश करणार. फ्रेश करून मी तुम्हाला दाखवतो की आज मी कसा फ्रेश करतो. आणि आपण फ्रेश झाल्यावर भेटूया लगेच इबूला. तर आता इबूला मस्तपैकी फ्रेश केलं आहे बघा. मी आज फ्रेश केलं आहे, सगळं ब्लू घातलं आहे तिला. कपडा इबूचा आहे हा. तर मस्त तिला पावडर वगैरे पण लावलं आहे, तिला डायपर वगैरे पण चेंज केलं आहे. आणि हा पण तिला आता फ्रेश केलं आहे. आणि मम्मा इथे ऑफिस करते आणि आपल्याला पण आता ऑफिस करायचं आहे. तर आजचा व्हिडिओ इकडेच थांबूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.